माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यात 2 एटीएम मशीनसह 2 घरफोड्या। विजेच्या धक्क्याने पिंपळनेरला तरुणाचा मृत्यू। बिहार निवडणुकीत भाजपाला यश, धुळ्यात पेढे भरवून आनंदोत्सव। धुळे जिल्ह्यातील दलित आदिवासींना दुभत्या जनावरांचा गट पुरवठा होणार, जिल्हा परिषदच्या स्थायिक निर्णय। न्यायालयाच्या आदेशाने धुळे महानगरपालिका फंडातील 39 कर्मचारी कायम सेवेत रुजू। निलिमा सावंतच्या मारेकरांना फाशी द्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध। आयुर्विमा प्रतिनिधी राजेंद्र बम यांना आयुर्विमा प्रमुखांकडून शुभेच्छा। गुलाबी थंडीमुळे नागरिकांचे स्वेटरला प्राधान्य। आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात चारा वाटप। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। घर दुकानांकडे पाठ फिरवीत चोरट्यांनी पुन्हा आता एटीएम फोडण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे। कारण धुळ्यात एकाच रात्री चोरट्यांनी 2 एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचं चित्र आज सकाळी उघडकीस झालं आहे। आश्चर्य एवढंच की चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हातात एकही रुपया गवसला नसल्याने त्यांना अखेर कपाळावर हात मारून तेथून काढता पाय घ्यावा लागला। दिवाळी आली नाही तेवढ्यात चोरट्यांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे। कारण गेल्या आठवड्यात धुळे शहरात चोरीच्या 3 ते 4 घटना समोर आल्या आहेत। त्यात काही पोलिसांना आवाहन देऊनही चोरी केली आहे। चोरींना आठवडा उलटत नाही तेवढ्यातच शहरातील 2 एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केलाय। त्यात धुळे शहरातील पंचवटी भागातील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न असफल झालाय। तेथून कुठलीच अशी रक्कम चोरीस गेली नाही, मात्र एटीएम मशीनचे नुकसान झाल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले व या घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनेची पाहणी केली। यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपसहाय्यक लोकेश पवार व आदी पोलीस कर्मचारी ठस्से तज्ञ दाखल झाले होते। तसेच धुळे शहरातील मिल क्रांती चौकातील स्वामी कॉम्प्लेक्सचे मालक राजशेखर मोगलाईकर यांच्या बिल्डिंगमधील शॉपिंग येथील टाटा कंपनीचे इंडिकॅश एटीएम देखील चोरट्यांनी फोडले, मात्र या एटीएम मधील रक्कम चोरी न झाल्याने कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले। याचीही माहिती एलसीबीचे पथक, ठस्से तज्ञ व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी दखल घेऊन त्यांनी पाहणी केली। माझं नाव कापडे, सिकेर व्हॅल्यूमध्ये लोकेशन इंचार्ज म्हणून आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आग्रा रोडावरील पंचवटी म्हणून एटीएम आहे ॲक्सिस हिताची बँकेचं, तर एटीएम फोडण्याचा अर्ध्या रात्री प्रयत्न झाला। कॅश वगैरे काही गेली नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी डॅमेज वगैरे केले एटीएम लॉबी वगैरे, तर याची तक्रार नोंद घ्यावी। तसेच शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार कॉलनीत घरफोडी झाल्याचं उघड झालंय। रविवारीच आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले होते। या कर्मचाऱ्याच्या घराच्या मागील गल्लीत राहणाऱ्या संदीप मोहन वैराग याचे घर फोडले। भावसार कॉलनीत प्लॉट नंबर 5 येथे ते भाडेकरू म्हणून राहतात। संदीप वैराज हे सिंचन भवन येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। शनिवारी ते मुलाच्या वाढदिवसानिमित्त आई वडिलांकडे साक्री येथे गेले होते। आज घरी परतल्यानंतर चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले। घराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील 2 ते 3 हजारांची रोकड आणि सोन्याच्या 5 ते 7 अंगठ्या चोरून नेल्याचं कळतंय। चोरट्यांनी घरफोडीचा हा निर्णय रविवारीच उरकला असावा असा अंदाज आहे। संदीप वैराज राहत असलेल्या घरापासून जवळच एका रहिवाशाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत। त्या सीसीटीव्हीत हे 2 चोरटे कैद झाले आहेत। ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधलेल्या या चोरट्यांनी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान चोरी केल्याचं समजतंय। तसेच धुळे देवपूर परिसरातील विद्यानगरी कॉलनीतील प्लॉट नंबर 951 मधील रहिवासी
बीएसएफचे जवान विनोद पाटील यांच्याकडेही चोरी झाल्याचं उघड झालंय। बीएसएफ विनोद पाटील हे सेवा बजावण्यास गेले असून त्यांचे कुटुंब आजोबांच्या उत्तर कार्यास गेले होते। घरी परतले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला। घरात प्रवेश केला असता घरातील तांब्या पितळ्याच्या वस्तू, 50,000ची रोकड व 3 तोळे सोन्याच्या वस्तू लंपास झाल्याचं दिसलं। विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी संसारोपयोगी वस्तूंसह कपडेही अस्ताव्यस्त केलेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करून रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी बीएसएफ जवान विनोद पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली। मी जयश्री पाटील, माझे मिस्टर तिकडे बीएसएफला आहेत आणि ते प्लॉट नंबर आमचा 151। आमचे बाबा वारले, उत्तर कार्याला गेलो होतो तिकडे आणि तिकडनं आज घरी आलो तर लॉक तोडलेलं, तर घरात आलो तर सगळं वस्तू गायब आहे आमच्या। भांडी, तांब्याचे भांडी, पितळी भांडी, सोनं पण गेलंय, 3 तोळ्याची माळ, 50,000 कॅश होती, सगळं तोडफोड करून टाकली घराची। पिंपळनेर शहरातील वीज खांबावर चढून लाईट बदलत असताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना लक्षात घेत मृत तरुणाच्या नातेवाईकांनी व आदिवासी बचाव अभियान संघटनेने मृताच्या आईवडिलांना आर्थिक मदत देण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायतकडे केली आहे। ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत पुरवठा सुरू करणारे कर्मचारी निलेश सुरेश पवार वय 28 राहणार धोंगडे तालुका साक्री यांनी शरद बंडू कांबळे वय 22 राहणार चौपाळी याला बरोबर घेऊन येथील अलकापुरी नगरात लाईट बदलविण्यासाठी आणले। या खांबावर वीज कंपनीची वाहिनी गेली होती। शरद कांबळे यास त्या वाहिनीवरून विजेचा धक्का बसल्याने तो खाली पडला। त्यास कामास घेऊन आलेले ग्रामपंचायत कर्मचारी निलेश यांनी खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात आणले। तेथे डॉक्टर मोहणे यांनी तपासून मृत घोषित केले। याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। मृत शरद कांबळे यांच्या नातेवाईकांनी सकाळी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली। मृताला आर्थिक मदत जाहीर होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी चर्चा करून नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले। ही घटना दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात आलंय। बिहार निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश संपादन झाल्याने धुळ्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे भारतीय जनता पार्टीतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून तथा पेढे भरवून आपला आनंदोत्सव साजरा केला। भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाल्याने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी अतिशय आनंदाने हा जल्लोष साजरा करत आहोत। कारण कालच आपण पाहिलं असेल बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हा लागलेला आहे आणि या निकालात बिहारच्या जनतेने भारतीय जनता पक्ष आणि एनडीएवर जो विश्वास दाखवला, एक 8-10 महिन्यापासून कोरोनासारख्या संकटाशी झुंजत असताना केंद्र सरकारचं त्या ठिकाणी झालेलं काम, त्या राज्य सरकारने केलेलं काम याच्यावर जनतेने विश्वास दाखवला। नवीनच कृषी विधेयक जे मोदी साहेबांनी आणले शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्या विधेयकाला एक संमतीसारखंच पूर्ण काल देशभरातून पोटनिवडणुकीच्या निकालातून एक दिसून आलं। म्हणून आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धुळे तालुक्याच्या वतीने जिल्हा योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दुभत्या जनावरांचा गट पुरवठा करण्याचा निर्णय धुळे जिल्हा परिषदच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला। या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। धुळे जिल्ह्यात विशेष घटक योजनेअंतर्गत एकूण 70 गट तयार करण्यात आलेत।
त्यात धुळे तालुक्यात 20, शिरपूर तालुक्यात 15, शिंदखेडा तालुक्यात 23, साक्री तालुक्यात 12 गट असून ही योजना 49,88,730 रुपयांची आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी 75% अनुदान तर लाभार्थ्यांनी स्वतः 25% रक्कम भरावयाची आहे. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2020-21 या वर्षात शेळी गट वाटप करण्याचा विषय मंजूर झाला. ही आयोजित बैठक ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. बैठकीत जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉ. तुषार रंदे यांनी ऑनलाईन बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. बैठकीत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. या जिल्ह्यात मी जवळपास 6.5 वर्ष सर्व्हिस केली. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या फेज पासून तर शेवटच्या फेज पर्यंत मी काम केलं. मी यापूर्वी लोकल सेक्टरला होतो, तिथं जवळपास 1,200 कोटीचे बंधारे बांधले. माझ्याच कालावधीत गुराई बारमाही करण्याचा जो प्रकल्प होता तो देखील झाला. मला या जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे काम करता आलं. तसंच मी यापूर्वी काम करत असताना MSCBला होतो. शिवाजीनगर सौर ऊर्जा प्रकल्प 125 मेगावॅटचा तो माझ्याच कालावधीत झाला. सदरील प्रकल्पाची किंमत 1100 कोटी होती. स्टार्टिंग पासून तर एंडपर्यंत माझ्याच कालावधीत सदरील प्रकल्प देखील पूर्ण झाला. हा जिल्हा माझा असल्यामुळे मी मन लावूनच काम केलेलं आहे. आतापर्यंत एवढ्या कमी वयात शासनाने मला महत्त्वाची व मोठमोठ्या पदांवर जबाबदारी दिली, त्याबद्दल शासनाचे व आपल्या सर्वांचे आभार आभार आभार. न्यायालयाच्या आदेशाने धुळे मनपा फंडातील 39 कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा लाभ देऊन त्यांना नियुक्तीचा तथा आदेशाचा वितरण कार्यक्रम महापालिकेच्या सभागृहात पार पडला. तसेच निवृत्ती वेतनाचा लाभ व 6व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलंय. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मनपा फंडातील 39 कर्मचारी मनपा सेवेत कार्यरत होते. न्यायालयाच्या आदेशाने सर्व कर्मचारी कायम सेवेत रुजू झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजित शेख, उपायुक्त शांताराम गोसावी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक अमोल मासुळे, नागसेन बोरसे, रमजान अन्सारी, जनगणना प्रमुख नारायण सोनार, सुनील बर्गे, प्रकाश देव, दिलीप देव यांसह आदी उपस्थित होते. साहेब, या कर्मचाऱ्यांना जेवढेही मातब्बर लोकप्रतिनिधी, जेवढेही जे आमदार झाले, आता नाही आहेत, माजी असतील, आजी असतील, प्रत्येकाने शब्द दिला होता. प्रत्येकाने यांना सांगितलं होतं, बस तुमचं काम झालं. परंतु आजपर्यंत यांचं काम कोणीच केलं नाही. हे तुमच्या माध्यमातून, महापौरांच्या माध्यमातून, गोसावी साहेबांच्या माध्यमातून आज यांना खरोखर याच्यातले काही लोक तर 4-5 महिन्यात रिटायर पण होते, काही रिटायर झाले. यांना आज इतका मोठा दिवाळीचं गिफ्ट आपण या ठिकाणी दिलं साहेब. त्याबद्दल मी सर्व प्रशासनाचा मनापासून आभार मानतो. गिरी साहेब असतील, गोसावी साहेब असतील, तुम्ही असतील, सर्व फाईल तयार झाली. साहेबांचा अभ्यास बघा. आयुक्त साहेबांनी ती फाईल वाचली, त्याच्यावर टिप्पणी दिली, परंतु त्याच्यात एक कागद असा होता का ते अडचणीचं होतं, ते पूर्ण सांगणार नाही. ते कागद साहेबांनी ताबडतोब दुरुस्त करायला लावल्या दिवशीच्या फाईलवर लगेच तयार केल्या. तर असे आपल्याला आयुक्त साहेब लाभले. त्यांनी जे सहकार्य केलं, 1993 पासून साहेब हे लोक या सर्व गोष्टीपासून लांब होते. आणि सर, खरं तर यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे का यांनी जो फरक सोडला आणि फरक न घेता आज हे ऑर्डर घेत आहेत, त्याबद्दल मी त्यांचंही टाळ्या वाजून अभिनंदन करतो. आनंदाच्या दृष्टी आणि खास दिवाळीच्या सणासुदीच्या पिरियडमध्ये आपल्याला जो आज सन्मान मिळालेला आहे, जी आदर आपल्याला आज मिळणार आहे, त्याबद्दल महापौर या नात्याने आपलं स्वागत करतो. आणि दुसरीकडं मी या नगरपालिकेचा कर्मचारी असल्याने इतर काम केलेलं आहे. महापौर या नात्याने
आणि ज्या कामासाठी अतिशय किरकिरे पाठपुरावा ज्यांनी केला ते आदरणीय अनुजी अग्रवाल साहेब, आपल्या सर्वांच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे मी पुनश्च आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं, शेवटी किती आम्ही प्रयत्न केला, शेवटी प्रशासनाचे ते प्रमुख आहे, त्यांची भूमिका जर पॉझिटिव्ह नसली, नकारात्मक जर असली तर ते काम होणे अशक्य असतं. आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जो आता महत्वाचा आणि मोठा निर्णय ज्यांनी घेतला, आज दुसरा कार्यक्रम आपण इथं करतोय, ते आदरणीय आयुक्त अजित शेख साहेब, त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या खास करून आभार मानतो. कारण की कसं आहे, या गोष्टीमध्ये माझाही प्रयत्न आहे, परंतु आपले जिल्हाध्यक्ष अनुजी अग्रवाल नगरपालिकेत जास्त वेळ येत नाही. असं काही कर्मचाऱ्यांचा विषय असला किंवा मोठा विषय असला त्याच वेळेस ते महापालिकेत येत असतात, आयुक्ताशी चर्चा करत असतात तुमच्या विषयी. आणि अजून भविष्यात काही एक विषय त्यांनी सांगितलेला आहे, आयुक्त साहेबांच्या कानावर टाकलेला, टप्प्याटप्प्याने आयुक्त साहेबांनी तेही सांगितलं की एकदम करू नका. आणि आज अतिशय चांगला दिवस, सर्व माझी परिस्थिती आहे, भरपूर लोक तुम्ही ओळखले आहेत, संपूर्ण परिचय, आणि विशेष करून साहेब काम करणारे लोक आहेत, पूर्ण वेळेत. काही लोक तर असं आहे की जोपर्यंत अधिकारी थांबतात तोपर्यंत रात्री 8 वाजे 9 वाजे किंवा रात्री मी बोललो तरी काम करणारे लोक, आज आपण त्यांना हा जो सन्मान दिला, त्यांना जी ऑर्डर देतो आज, ही खऱ्या अर्थाने आपली स्वार्थकी लागणार आहे. तर त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढील कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील निलिमा सावंत या दलित मुलीस काही समाजकंटकांनी अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार केलेत. या घटनेची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असून धुळ्यातही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जाहीर निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील दलित चर्मकार समाजातील बांधवांना गावातीलच काही समाज कंटकांतर्फे नाहक त्रास दिला जात आहे. त्यात निलिमा सावंत ही 20 वर्षीय युवती मेडिकल स्टोअर्स येथे औषधं घेण्यासाठी गेली असता तेथील 4 तरुणांनी तिचं अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केलेत. त्या पार्श्वभूमीवर निलिमाला धुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना काल अखेर तिची प्राणज्योत मालवली. ही घटना दलित समाजाला व भारतीय राज्यव्यवस्थेला लज्जास्पद असल्याने सदर आरोपींवर न्यायालयात फास्ट ट्रॅक खटला चालवून फाशी द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी युवक धुळे शहर अध्यक्ष संदीप वाघ, उपाध्यक्ष शुद्धोदन नागमल, सोनू बोरसे, गणेश जगदेव, ऋतुराज वाघ, केतन साळवे, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पारोळा या तालुक्यामध्ये टोळी या गावामध्ये चामकार समाजाची निलिमा सावंत हिच्यावर अमनुष्य कृत्य झालेले, म्हणजेच की 4 नरमादांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर तिचे तिला विष प्राशन करून तिची जी डेड बॉडी ती बस स्टँडवर फेकण्यात आली. तर या सदरील अमानुष्य कृत्या संदर्भात आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यास आलो आहोत की सदरील जी पीडित आहे तिच्यावर झालेल्या अत्याचार संदर्भात तिला न्याय भेटला पाहिजे व सदरील पीडितील जे कुटुंब आहेत त्यांना आर्थिक मदत व त्याचबरोबर त्या पीडितच्या कुटुंबातील परिवारातील सदस्यांना सरकारी नोकरी बरोबरच जो तुमचा खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून तिला लवकरात लवकर न्याय कशी देण्यात येईल व आरोपींना फाशी कशी होईल या संदर्भात आम्ही आज निवेदन देण्यास आलो आहोत. एलआयसीमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून किंगमेकर मानले जाणारे धुळ्यातील राजेंद्र जीवनलाल बंब यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री बंब यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केला. या पार्श्वभूमीवर त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. श्री बंब यांच्या कार्याची दखल राज्यपाल यांच्याबरोबर आयुर्विमा क्षेत्रातील तथा नाशिक विभागाचे प्रमुख एस.बी. मिश्रा यांनीही स्वतः श्री राजेंद्र बंब यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रकाश दिंडोडकर, ईश्वर धुळेकर, सचिन देशपांडे, अनिल बेदमुथा यांनीही श्री बंब यांना शुभेच्छा दिल्यात. सिनियर डिव्हिजन मॅनेजर
LIC ऑफ इंडिया नासिक डिवीजन। मेरे अंदर 4 डिस्ट्रिक्ट आता है, नासिक, धुले, नंदुरबार, जलगांव। LIC के पूरे इंचार्जशिप मेरे पास में है और हमारे पास में राजेंद्र बम जैसे अभिकर्ता हैं जो कि COT और TOT की उपाधि हासिल किए हुए हैं। आज मुझे मौका मिला कि आज मैं धुले शहर में आ रहा हूं दौरे पर, तो निश्चित रूप से मेरा ये फर्ज बनता है कि इनके यहाँ चलें। और सबसे विशेष कार्यक्रम ये था कि राजेंद्र बम जी का सम्मान यहाँ के राज्यपाल महाराष्ट्र में उन्होंने किया हुआ है, तो मेरा फर्ज बनता है कि हम अपने आदमी के जाके हम भी सम्मान सत्कार करके आए। इन्होंने जो कार्य इस कोरोना के संकट काल में समाज के लिए, लोगों के लिए जो त्याग दिखाई है, जो मेहनत किए हैं, जो खतरा लेकर के जीवन को खतरे में डाल करके लोगों को सहायता पहुंचाई है, उन्हें मिलकर के आने में मुझे बहुत ज्यादा खुशी हुई। और साथ ही साथ उनके माताजी को मिलकर के, जिनको खुद भी कोरोना हो गया था और वो एक तरह से देखे बहुत ही सीरियस कंडीशन से हो करके ईश्वर की कृपा से वापस आई, तो मैं सोचा उनकी माँ का भी हम आशीर्वाद यहाँ आए हैं तो लेके चले, तो इसलिए आज हम यहाँ पर पधारे हुए हैं। मैं चाहूंगा कि राजेंद्र बम जी को पूरे यहाँ के नागरिक सभी लोग उनके इस सहयोग के लिए उनको अभिनंदन, उनको मनोबल उनका बढ़ाएं, जिससे कि समाज सेवा में और भी अच्छा और बेहतर कार्य कर सकें। धन्यवाद। गुलाबी थंडीला सुरुवात होताच नागरिक स्वेटर खरेदीस प्राधान्य देत आहेत। 100 रुपयांपासून तर 700 रुपयांपर्यंत स्वेटरची किंमत असून ग्राहकही स्वेटर खरेदीस पसंती देत आहेत, अशी माहिती स्वेटर विक्रेत्यांतर्फे दिली जात आहे। गेल्या आठवड्यापासून थंडीची चाहूल सगळीकडे जाणवू लागल्याने नागरिक स्वेटर दुकानांकडे स्वेटर खरेदीसाठी धाव घेत आहेत। त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातही स्वेटर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत। धुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील स्वेटर विक्रेत्यांकडेही नागरिक स्वेटर खरेदीसाठी गर्दी करीत आहेत। त्यात लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत आकर्षक असे स्वेटर विक्रीस आहेत। त्यात स्वेटर, गरम टोप्या, मोजे, कानपट्टी आदी वस्तू विक्रीस आहेत। 100 रुपयांपासून तर 700 रुपयांपर्यंत स्वेटरची किंमत असून नागरिकही खरेदीस प्राधान्य देत असल्याचं विक्रेत्यांतर्फे सांगितलं जात आहे। आपल्याकडे थंडीचा कडाळा चालू झाला आहे, तर आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे सगळ्या प्रकारचे स्वेटर आहेत। अगदी 2 महिन्याच्या बाळापासून तर वयस्कर बाबापर्यंत आपल्याकडे सगळ्या प्रकारचे जॅकेट, लेदरचे स्वेटर, लेडीज क्लिपवाले स्वेटर, उलनचे आहेत, सगळ्या प्रकारचे आपल्याकडे व्हरायटी लावलेली आहेत। आणि हँड ग्लोव्ज, टोप्या वगैरे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे आहेत व वाजवी दरात आहे। अक्षरशः म्हणजे 100 पासून तर 700-750 पर्यंत चांगल्या उत्तम क्वालिटीचे आहेत, जे तुम्हाला शोरूमला 1200-1500ला भेटतील ते 700 पर्यंत आपल्याकडे मिळतील। तरी नागरिकांना विनंती की आमच्याकडे एकदा भेट द्यावी, अवश्य त्यांचा नक्कीच फायदा होईल एवढं गॅरंटीने सांगणार। माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धुळ्यात महाराष्ट्र गवळी समाजामार्फत शहरातील पांझरापोळ येथे चारा वाटप करण्यात आला। या आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष शिवाजी राव, दीपक अहिरराव, कृष्णा बाजलकर, व्यंकटेश गवळे, बापू काटकर, अर्जुन नाटकर, भगवान गवळी, नारायण गवळे, भिकाजी गवळे, तुकाराम गवळी, संदीप गवळे आदी समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे आमचे नेते, ज्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी आमच्या या समाजाला व्हीजीएनटीची सवलत मिळवून दिली, असे माजी खासदार आणि माजी गृहमंत्री भारत सरकार माननीय हंसराजजी भैया अहिर यांचा आज वाढदिवसानिमित्ताने आम्ही धुळे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या वतीने विविध उपक्रम आज या ठिकाणी धुळे शहरामध्ये योजलेले आहेत। त्यापैकी गोशाळेमध्ये आज या ठिकाणी अगोदर प्रथम आम्ही चारा दान करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। कोविड हरवण्यासाठी आमचा मूळ धंदा दुधाचा आहेच, परंतु हळद टाकून दूध पाजून आम्ही हाही एक उपक्रम आज सायंकाळी राबवणार आहोत। वेगवेगळ्या परिसरामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक कार्यक्रम या निमित्ताने घेतलेले आहेत। मी धुळे जिल्हा गवळी समाज संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी भैया साहेबांना भगवान श्रीकृष्ण परमेश्वर
उदंड आयुष्य देव, आयुरारोग्य देव आणि आमच्या समाजाच्या हितासाठी अजून त्यांना बळ देव अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीकृष्ण. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळ्यात 2 एटीएम मशीनसह 2 घरफोड्या. विजेच्या धक्क्याने पिंपळनेरला तरुणाचा मृत्यू. बिहार निवडणुकीत भाजपाला यश, धुळ्यात पेढे भरवून आनंदोत्सव. धुळे जिल्ह्यातील दलित आदिवासींना दुभत्या जनावरांचा गट पुरवठा होणार, जिल्हा परिषदच्या स्थायिक निर्णय. न्यायालयाच्या आदेशाने धुळे महानगरपालिका फंडातील 39 कर्मचारी कायम सेवेत रुजू. निलिमा सावंतच्या मारेकरांना फाशी द्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे निषेध. आयुर्विमा प्रतिनिधी राजेंद्र बंब यांना आयुर्विमा प्रमुखांकडून शुभेच्छा. गुलाबी थंडीमुळे नागरिकांचे स्वेटरला प्राधान्य. आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात चारा वाटप. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.